शेतकरी बांधवांना नमस्कार. आज आपण पुरंदर या तालुक्यामध्ये आलेलो आहोत. आज जर इथली भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर जवळजवळ पाऊस कंटिन्यू पाऊस आहे. म्हणजे मला वाटतं सर जवळजवळ 1.5-2 महिने झाला असेल, 1.5 महिना तरी झाला असेल कंटिन्यू पाऊस चालू आहे. बरोबर सर. आता या सगळ्या पावसामध्ये तुम्ही पेरूची शेती केली. खाली जर पाहिलं तुमच्या टोटली वरपासून खालीपर्यंत म्हणजे मालच माल लागलाय. मला तुमचा पहिला परिचय द्या सर. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय सांगा. अनंता मुरलीधर जरांडे, कोडीत राहणार कोडीत होते, ओके. तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. म्हणजे हे कोडीत गाव आहे. तसं जर पाहायला गेलं तुमच्या इथं तर आता खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहतंय. म्हणजे विमानतळ येतंय, जमिनी तशा खूप कमी राहायला लागले. ते तुम्हाला पुणे पण खूप जवळ आहे. खाली 8 तासाच्या अंतरावर तुम्हाला पुणे येते. आता एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही ही शेती पिकवली खूप चांगली. आता हे जर तुमची झाडं जर पाहिली तर किती झाड आहेत सगळे? 400 झाड. 400 झाडांमध्ये जवळजवळ तुम्ही आता हा कोणती व्हरायटी पेरूची? पिंक तैवान. किती फॉर्म बसला? बसवलं 35,000. 35,000 फॉर्म बसवला. ओके. मी ऐकलं की तुम्ही पहिलाच तोडा काल काहीतरी केला निघाला याचा. हो, काल काय रेट भेटला तुम्हाला? आता आज सकाळी गेल्या 1100 रुपये कॅरेट. 1100 रुपये कॅरेट. सरासरी जर किलो काढा गेलो तर कसं किलो बसला असं? 60-65 रुपये तर सहज बसला असं. 70 रुपये. क्या बात आहे. थोडस आपण पेरू पण उघडून बघूया. अरे बापरे, क्वालिटी पहा त्याच्यामध्ये एकदम जबरदस्त. इकडे जर बघितलं समजा हा बी पेरू खोलून दाखवतो मी थोडा. आता इकडे बघा, ही क्वालिटी पहा. क्या बात आहे. क्वालिटी पहा एकदम जबरदस्त. हे पहा क्वालिटी. हा पण पेरू तुमच्यापाशी, हा पण खोलू एकदा आपण याच्यामध्ये. हे पहा, हे पहा क्वालिटी. सर आता ही जर क्वालिटी आपण तोडून बघू दाखवू शेतकऱ्यांना. पेरूची जर क्वालिटी बघितली चारी बाजूने बघा एकदम जबरदस्त आहे. सर काय ग्रॅमचा पेरू झालाय तुमचा? आता 250 ग्रॅमच्या पुढे. 250 ग्रॅमच्या पुढे. तुम्ही स्वतः पेरू खाल्लाय का? खातो. खाताय? काय चव लागली तुम्हाला? काय क्वालिटी? काय वेगळाच लागतो दुसऱ्या पेरूपेक्षा. गोड लागतो. एकदम गोड लागतो. आता मी तुम्हाला एवढं काय विचारलं, मला हे विचारायचं बाबा हे सगळं जे मी तुम्हाला विचारतो काय क्वालिटी आहे, काय चव आहे, काय गुणवत्ता आहे त्याची, याच्यासाठी तुम्ही काय केलं एवढं सगळं येण्यासाठी? सॉइल चार्जर संपूर्ण वापरले. संपूर्ण वापरले. RNPH RNPH वापरले. ओके. अजून LSQ केले 2 वेळा. 2 वेळा LSQ केलंय. बेसोडोस मध्ये तुम्ही RNPH बी टाकले, कृषामृत बी टाकले. साधारण कृषामृत किती गेला असं? 3 डोस झाले आता. 3 डोस. किती महिन्याची बाग आहे? 2 वर्ष व्हायला आले. ऑगस्ट 15 ऑगस्टला. 2 वर्ष. पहिल्या वर्षी नंतर दुसऱ्या वर्षी. तुम्ही किती वर्ष झाले SCT वैदिकला ओळखता? 4-5 वर्ष झालं वापरतोय आपण. 4-5 वर्ष झाले प्रमाणे वापरतो. अच्छा बर. हा अर्धच वापरायचं. बर. आता मला म्हणायचंय की समजा तुम्ही बेसोडोस टाकले या पेरूसाठी, तसं पेरू मध्ये मोठ्या समस्या पण आहेत. मिलीबग प्रचंड प्रमाणात आहे. दुसरी गोष्ट ज्याने शेतकरी हैराण झाली त्याला निमेटोड म्हटलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं काय सर, तुमच्या भागात तर कंटिन्यू पाऊस आहे. कंटिन्यू पाऊस आहे. खाली जर बघितलं तर पूर्णपणे ओलाव आहे. म्हणजे 1.5-2 महिने झाला मला वाटलाच नाही. बरोबर ना काकू? ओलेच आहे. ओल्यातच तुम्ही काम देवीमुळे करताय. ना पेरूच्या बागच राहिल्या ना आमच्या भागात. देवीमुळे संपूर्ण बागच काढून टाकल्यात लोकांनी. देवी रोगामुळं. देवी रोगाळवा. आता तुमच्याकडे जर बघितलं सर हा पेरू, हा पहा ना क्वालिटी पहा एकदम जबरदस्त क्वालिटी पहा. आता मला सांगा तुम्ही मार्केटमध्ये पेरू घेऊन गेले, विक्री लगेच झाली का कसं झालं? लगेच गेलं लगेच 5 मिनिटात. 5 मिनिटामध्ये लोकांचे माल मार्केटमध्ये गेल्यानंतर सर वेटिंग थांबावं लागतं त्यांना. ए बाबा थांबा. आणि तुमचा माल 5 मिनिटात गेला. तुम्ही बेसोडोस कसे भरले? समजा कृषामृत किती ह्याने भरले? समजा पहिलं कृषामृत किती किलो भरले एका झाडाला? पहिलं सुरुवातीला 1 किलो. ओके. हा. 3 किलो RNPH. ओके. SSM 2 बॅग. हा. त्याच्यामध्ये ह्युमस गोल्ड पण घेतलेलं. न्यूज गोल्ड, ओके. मायक्रो चार्जर. मायक्रोचार्ज संपूर्ण घेतलं होतं. ओके. म्हणजे टोटली तुम्ही सम्राट बेसोडोस वापरला. सम्राट कृषामृत गेलं, सम्राट गेलं, शक्ती गेलं, मिरॅकल गेलं, हुमस गोल्ड गेलं, RNPH 3 किलो गेलं, मायक्रो चार्जर गेलं. म्हणजे ऑल टोटल तुम्ही बेसोडोस टाकलं.
तुम्हाला पण किती दिवसाचा अनुभव आहे पेरू मधला? पेरू मधलं आता माझं 10-15 वर्ष झाले बागे माझी स्वतःची? स्वतःची. क्या बात आहे. समस्या काय असतो पेरू मध्ये? काय होतं जास्त करून इकडं देवीचाच प्रकार जास्त राहतो. ओके बर. देवी निमेटोडचा काय आहे का तुमच्याकडे? निमेटोड आहे. ओके अजून आणि मिलीबग. मिलीबग. म्हणजे 3 गोष्टी तर तीन सतत येतील. हा. आणि यंदा यांच्याकडे बघितलं तर सर कुठं मिलीबग नाहीये. हम्म. पानांची क्वालिटी बघा सर एकदम खतरनाक आहे. काडी जर बघितली ना तुम्ही एकदम जबरदस्त काडी आहे. आणि माल जर बघितला एकदम शायनिंग बाज माल आहे. हे पहा एकदम शायनिंग बाज माल आहे. म्हणजे मालाला कुठेच तडजोड नाहीये, क्वालिटीला तडजोड नाहीये. आता सर हार्वेस्टिंगला बाग आहे हा आणि पानांवरती कुठं ट्रेस दिसत नाही. रोग तर नाही निदान ट्रेस तर मध्ये बघ. ट्रेस पण नाही दिसत. मला सांगा पेरू मध्ये 3री-4थी समस्या कोणती आहे? पानं तुमची लवकर पिवळी पडतात. हा. तुम्ही बघा मी दाखवतो शेतकऱ्यांना इकडं जर तुम्ही टोटली बाग जर वरनं दाखवली सर कुठंच पिवळटपणा नाहीये. हा तुमचं बी ऍग्री चालू आहे आता. हो. थोडस आम्हाला सांगा ना या बागेमध्ये की बाबा यांनी तुमचं तर ऍग्री म्हटलं की केमिकलचा धडे शिकवले जातात. हो. हा आणि तुम्ही वैदिककडे वळाले. हो. तर तुमच्या पप्पांनी घेतलेला निर्णय बरोबर आहे का? हो बरोबर आहे. काय वाटतं बागेत सांगा थोडस. एससीटी वैदिक आहे म्हणून तर बाग लावली, नाही तर नसती लावली. हा म्हणजे कधीच उपटून टाकले असे तुम्ही म्हणले ना कशी उपटून टाकले लोकांनी. टाकले सर. बागच हिवरे नसती म्हणून गाव आहे हा. शेजारी हिवरे. तर हिवऱ्यात यांना पण विचारा तुम्ही. हा. भरपूर पेरूच्या बागा होत्या. हा. बर ते देवी या समस्येला कंटाळून लोकांनी बागाच काढून टाकल्या संपूर्ण. रोगच कंट्रोल नाही झाला हा. कंट्रोलच नाही होत. आणि इकडे रोगच नाही आला. रोगच आला नाही. कंटिन्यू पाऊस चालू आहे सर. विशेष म्हणजे तुम्हाला मी खाली दाखव 1.5 महिना झाला सर कंटिन्यू पाऊस आहे. 1.5 महिना. 1.5 महिना कंटिन्यू पाऊस आहे. मग आता मला एक सांगा ना खाली तुम्ही स्वतःची टेक्नॉलॉजी वापरता खाली गवत खूप कमी आहे. म्हणजे जर तुम्ही खाली बघितलं सर आता कुठे कुठे एवढ्या पावसात सर एवढं गवत असतं. हो बरोबर आहे. हा आणि इकडे गवतच नाही खूप कमी आहे. म्हणजे तुम्ही जर खाली बघितलं बघा मित्रांनो खाली सुद्धा एकदम गवत कमी आहे. म्हणजे कुठेच तुम्हाला गवत दिसणार नाही बघा ना. आपण कृषी अमृत इथं भरलंय सर. हा हे बघा इथं माती किती आहे. इथं माती कडक आहे आपण चालल्यामुळे. हा. आणि इथं सहज बघा. अरे बापरे बघा सहज बोटाने. सहज सहज हे पहा हे आपण इथं कृषी अमृत भरले त्याच्यामुळे ही बेड एकदम लूज आहे. एकदम लूज बोट. एकदम एकदम बुजबुशीत माती आहे बेडची. म्हणजे माती बुसबुशीत आहे. हो. तुम्हाला वरती पण त्याचा गुणधर्म दिसतोय. हो. वरती पण तुम्हाला सगळं दिसतंय की झाड ट्रेस मध्ये नाही ताणतणावामध्ये नाही. बरोबर आहे का नाही? तुम्ही खाल्ले का पेरू? खाल्लेत ते काय वाटतं क्वालिटी काय वाटतं? चांगले लागतात खायला, गोड आहेत. झाडांच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? झाड पण चांगली आहेत अशी. मस्त आहेत झाड. हा मस्त आहेत. सर पहिला बेसर डोस तुम्ही सम्राट भरला. तुम्ही म्हणले 3 बेसर डोस भरला. आता दुसरा बेसर डोस काय काय भरला? तोच भरला. सेम Same, repeat. आता मला एक सांगा ज्या शेतकऱ्यांनी वापरलं नाहीये तुम्ही वापरलं बरोबर. तुम्ही तर म्हणताय रोगराई नाहीये काहीच नाही मिलीबग नाही निमेटोडची समस्या नाही एवढ्या पावसामध्ये. तुमच्याकडे जर हे तंत्रज्ञान नसतं आज मी तिला तर काय वाटतं काय तुम्हाला फरक काय जाणवला असता? रोगराई वाढली असते जास्त. हा बाग तर राहिलीच नसती ना. बाग तर राहिलीच नसती. हा, तुम्ही उपटले असते सारखी रोगातच गेले. हा बाग तर काय लावली ठेवता तुम्ही? बाग लावलीच नसती मग. हा केमिकलचे दुकान किती असते तुमच्या इथं? या भागात? हा? फुटाफुटावरती सर केमिकल दुकान झाले. मला सांगा एवढे असून सुद्धा ह्या बागेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय सर? जवळ जवळ 1.5 महिना कंटिन्यू पाऊस चालू आहे. असं पाऊस बंदच नाही सारखी झिरझिर झिरझिर सारखं. चालूच. म्हणजे नुसतं तुमचा शर्ट वाला होऊन जाणार बरोबर. आणि कंटिन्यू. आणि तुमचे धबधबे बघितले ते सगळे वाहू राहिले. आणि तुम्हाला कसं आहे डोंगर भाग जवळ आहे. आता मला सांगा एवढ्या ह्याच्यात रोगाने प्रचंड थैमान घालतं म्हणून तर बागा उपटल्या. एससीटी वैदिक वापरल्यानंतर तुम्हाला कसलाच रोग आलेला नाही. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की तुम्ही जर खाली जर बघितलं तर तुमच्याकडे कुठं गवत नाही. गवत पण नाही नाही. तर 4 वर्षाला वापर आहे या क्षेत्राला. 4 वर्ष 4 झालं. वर्षाला त्याचा हे रिझल्ट आहे की याच्यात तण वाढत नाहीत फक्त पीक जोमाने वाढते. क्या बात आहे. जे लोक केमिकलची बुरशीनाशक वापरतात किंवा केमिकल वापरतात खाली दाणेदार खतं भरतात वॉटर सोल्युबल कंटिन्यू सोडतात अशा सगळे शेतकरी ज्यांना रोग कंट्रोलच होत नाही. तुम्ही असं काय सांगाल बा त्या शेतकऱ्यांना की बाबा तुम्ही हे सगळं करून राहिले पण तो रोग तुम्हाला कंट्रोल होत नाही आणि मी तुम्ही असा काय बदल केला जेणेकरून तुमचे रोग कंट्रोल झाले? तुम्हाला काय वाटतं? लोकांना सांगतोय आम्ही लोकांचा विश्वासच बसत नाही. हा लोकांना वाटतंय बाबा हे कर खर्च जास्त आहे. माझं त्यांना काय खर्च वाटतंय नाही. खर्च जास्त वाटतंय त्यांना. 3 बेसोडोस एवढे टाकायचे. त्यांना वाटलं सांगितलं ना की तुम्ही हे वापरा हा पण त्यात खर्च जास्त येतोय. खर्च जास्त आहे. रोपणी आणायची. 2 वर्षांनी तर मला त्या खर्चाचा डबल उत्पन्न मिळणार आहे. या बात आहे बघा. हे वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे. मला सांगा तुम्ही एससीटी वैदिक मध्ये इन्व्हेस्ट करताय आणि रासायनिक खतांमध्ये तुम्ही खर्च करताय. हे 2 गोष्टी वेगळ्या आहेत. सर 1.5 महिन्यात फवारणी विचारा किती झाली त्यांची. किती झाली? नाही केलेली एकदाच फवारणी केली. काय बोलता?
भर पावसामध्ये फवारणी नाही केली? फवारणीच नाही अजून. अजून नाही पण नाही पाहू. मला सांगा, केमिकलची बाग असते सर, किती फवारणी झाल्या असत्या? काय महिन्याला किती झाले असते? महिन्याला 2 तरी लागलेच असते करायला. हा, आणि काय किंमत बसली असते एक हा. फवारणी करायची म्हणली तर? एक केलं निदान 3-4 हजार रुपये तरी गेलेच असते. गेलेच असते. म्हणजे आता त्यामुळे पोषण काय होते झाडाचं? हा. केमिकल आपण आणलं ना हा. ते झाडाचं पोषणच करत नाही ना काय. ते शोषण करते ना. तुम्ही काय म्हटले की सर SCT वैदिक मध्ये हे मी इन्व्हेस्ट करतोय, म्हणजे 2 वर्ष ज्यावेळेस तुम्ही वापराल त्याचे खरे रिझल्ट भेटणार आहेत. हो. आणि तुम्ही जरी बाग 2 वर्षाचे, तुम्ही 4 वर्षापासून युजर आहे पण 2 वर्षापासून याला वापरताय, याच्या पूर्वी पण तुम्ही वापरलं होतं. 2 वर्षामध्ये झाडाची कॅनोपी बघा, क्वालिटी बघा. इथंच नाही, तुम्ही पाठीमागं जर बघितलं सगळं एक्सलेंट लेवलची क्वालिटी दिसते. बरोबर आहे का नाही? मावशी नमस्कार. सांगा तुम्ही आम्हाला कसं काय यांनी पिकवलंय, काय केलंय, कसं काय वाटतंय तुम्हाला? आता हेच होत्या या खालची बाग आहे का इथं शेजारी, हा. तिथं फॉर्म लावाय होते. अच्छा, हा, तर काय त्या- वाटतं तुम्हाला? त्या म्हणल्या त्या झाडांपेक्षा ह्या झाडांना फळं जास्त आहेत अशी. अच्छा, हा. बर, काय वाटतं सांगा ना थोडस. तुम्ही आता बघितली बाग हे ते. हे तो प्रकार म्हणजे तो माल पण बारीक आहे हा, आणि कमी प्रमाणात आहे आणि इकडं जास्त आहे. फमचक पण जास्त बसलेले त्याला. होम पण जास्त बसले. म्हणजे याचं म्हणजे कारण काय माहितीये का, तुमच्या जमिनीमध्ये ज्यावेळेस आपण काय म्हणतो बघा, नेहमी रामसर सांगतात ऊन, वारा आणि पाऊस ह्या ज्या गोष्टी आहेत त्या, हे मुळात तुमच्या विरोधात नाही आहेत, ते निसर्गाची प्रक्रिया आहे. आता तुम्हाला जर निसर्गात टिकायचं असेल तर आपल्याला सगळ्यात जास्त काय लागणार? तुमच्याकडे ताकद लागेल ना. हो. तशी ताकद कुठे लागेल? जमिनीमध्ये. आणि तुम्ही 2 वर्ष ताकद कुठे द्यायला लागली? जमिनीमध्ये. मग तुम्ही जमिनीमध्ये बेस्ट डोस भरले. काही शेतकऱ्यांना असं वाटतं 3 बेस्ट डोस भरले, RNPH, LSQ, परंतु तुम्हाला आत्ता काय लागलं की तुम्ही जी इन्व्हेस्ट केली होती, खर्च नव्हता तो, इन्व्हेस्ट केली होती, ते इन्व्हेस्ट आता कुठे आली? आता फायद्याला पैशाच्या स्वरूपात तुम्हाला मिळाली. हा म्हणजे सर पैसा आहे. मातीतली इन्व्हेस्टमेंट कुठे आली? झाडामध्ये आली ना. झाडांमध्ये आल्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्वाचा फायदा काय झाला? तुम्हाला क्वालिटी एक्सलेंट भेटली. सगळ्यात महत्वाचं रोगराई मुक्त भेटलं. कुठेही डिपेन्सी नाही. नाहीतर मला रोज फोन येतात, पाऊस पडला रे पडला की सर अख्खी झाड पिवळी पडायचं होतं. आणि एवढा लोड जर खाली असेल ना, तुमच्या खाली लोड असेल ना, तर झाड तुमचं पिवळं पडतंच. तुम्ही पाठीमागं बघितलं तर कुठेच तुमचं झाड काय पिवळं नाहीये. बरोबर आहे का नाही? आता जेवढे पण शेतकरी आहेत बाबा इथं आसपास, अशा सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा? SCT वैदिक वापरलं पाहिजे. हा, त्याच्याशिवाय इथून पुढे नाही होऊ शेती. का वापरलं पाहिजे? काय कारण आहे? मार्केटमध्ये एवढ्या कंपन्या आहेत, त्या एवढं केमिकल आहे, सगळं आहे, तरी का वापरलं पाहिजे? कारण आता मातीच खराब झालेली आहे आपली. ओके, बर, ती माती सुधारायची असेल तर SCT वैदिकच त्याचा पर्याय त्याशिवाय पर्याय नाहीये. नाही. बरोबर आहे का नाही? सर गेल्याच वर्षांचा कांदा फसला जास्त पाण्यामुळे. हा, त्याच्या अगोदर हे 4 वर्ष झालं कांदा पिकवतात. हा, वखार नाही, बर. पण हे 8 महिने कांदा ठेवतात ओपन. अजून- ओपन याच्यामध्ये ओपन. अजून पण ओपन तो पण कांदा आहे. काय बोलता? कागद टाकून 8-8 दिवस कागद नाही टाकत. खराब नाही, काही नाही, काही काहीच नाही. आज केमिकल असतात. इतर काय ते जास्त वेळ न्यायचंच नाही. झाकण राहिलं की त्याला पाणी सुटतं बरं. SCT वैदिक मध्ये असं काय होत नाही. सर 4 वर्ष झालं हे कांद्याचं स्टॉक करतात. हा. वखार नाही, काही नाही, ओपन फक्त कडणी चारी खांतात हा. आणि वरून कागद टाकून देतात. बस एवढंच. एवढंच. भर लोकं तुम्ही पावसात तामझाम करतात. भर पावसात तसाच असतो कांदा. असं आहे ना. हो. विचार करा, त्याच्यामध्ये अशी जर क्वालिटी, अशी जर क्वांटिटी निघत असेल, विशेष म्हणजे सर रोगमुक्त, विषमुक्त, काय सांगाल शेतकऱ्यांना? जे शेतकरी आहेत आपल्या भागातले, ज्यांनी उपटून टाकला पेरू, परंतु एक आशा आहे आता SCT वैदिकच्या माध्यमातून की परत ते पेरू प्लांटेशन करू शकतात. बरोबर आहे का नाही? तुम्ही ज्या शेतकऱ्यांना खर्च वाटत होता, हे महाग वाटत होतं, अशा सगळ्या शेतकऱ्याला तुम्ही काय म्हणाल? खरंच टेक्नॉलॉजी महाग आहे का? तशी महाग नाहीचे, दिसायला महाग दिसते, हा, पण वापरल्यानंतर त्याचं बेनिफिट मिळायला लागल्यानंतर नाही महाग वाटू लागत ते. क्या लाख रुपये मोलाचा शब्द वापरला. ते तुम्हाला दिसायला भाग वाटते, ऍक्च्युअली ती इन्व्हेस्टमेंट आहे. आणि तुम्हाला हे कधी कळेल सर? 2-2 वर्ष एवढ्या पावसामध्ये सर बाग राहूच शकत नाही. पेरूमध्ये इकडं साईजचा प्रॉब्लेम आहे ह्या हा. भागामध्ये. हा, कारण पेरूमध्ये मिडियम साईज राहण्याकरता हा, जास्त माल पकडला जातो. बरोबर, पण जास्त माल पकडल्यामुळं झाड ट्रेसमिल जातात आणि साईज तर होतच नाही, बरोबर. वर रोग येतो. पण यांचं असं आहे की प्रत्येक पेरू यांचा 200-250 ग्रामच्या पुढे आणि जास्तीत जास्त 400 ग्राम पर्यंत आहे. अगदी बरोबर. म्हणजे आज शायनिंग, कलर आणि वजन आणि या सगळ्याच गोष्टी मेंटेन होऊन झाड पण क्लिअर आहे.
हे सगळ्यात महत्वाचं. बऱ्याच वेळा काय होतं, शेतकरी आता काय लोक बघत असतील ती तर काय म्हणतील माहितीये का, 35,000 फॉर्म, अहो आमच्याकडे तर 70,000 फॉर्म बसला. मग काय म्हणतील लोक, 50,000 आमच्याकडे बदला. परंतु तुमची एक गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे की तुम्ही जे फॉर्म बसवता मित्रांनो, नुसते तुम्हाला माल किती पकडू शकतो आपण सर, याला बी आपण 50,000 फॉर्म बसू शकतो. पण मुळात मुद्दा काय आहे की तुमचं झाडाचं आरोग्य काय आहे, तुमच्या झाडाचं आरोग्य म्हणत असेल. जेवढे फॉर्म आहे त्याच्या डबल तोडून टाकलंय का ते. काय बोलता, हो माल कमी केला सर, लय माल लागला. म्हणजे 70,000 लागला होता. हो बरोबर ना, बरोबर, 70,000 70,000 बसला. गरजच नाही, मला सांगा त्याला जेवढी गरज आहे तेवढीच ठेवलं ना तुम्ही, तिच्या आरोग्याशी तुम्ही खेळलाच नाही. आणि विशेष काय सर, याच्यामध्ये हे सगळ्याच शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की सरांनी जवळजवळ 4 वर्ष झाली युजर आहेत, म्हणजे खूप जुनी युजर आहेत. आणि 4 वर्षाची फळ आहे की तुम्हाला कुठं मिळू राहिलं, आज तुम्हाला ही बाग दिसते. म्हणजे शेतकऱ्याला वाटेल त्यांनी टाकले 3 डोस टाकले लगेच सोनं पिकलं. 3 याच्यासाठी त्यांनी 2 वर्ष वापर केलेला या बागेला. 4 वर्षापासून ते युजर आहेत, कांद्यापासून त्यांनी वापरलेलं आहे. बरोबर आहे का नाही. तुम्ही काय सांगा, वापरायला पाहिजे का? सगळ्यांनी वापरायला पाहिजे. एकदा वापरून पाहायला पाहिजे. एकदा आधी ते आधी वर्षभर ती मातीलाच औषधं जातात सगळं. एकदम लाख बोलाची बोलले. माती सुपीक करायलाच औषधं जातात. त्यामुळे माणसांना काय वाटतं, काय ह्याचा फरकच दिसाना अजून पिकाला. पण ते नंतर कळतं ना, मग आता आम्हाला त्यातनं जाणवायला लागले. तुम्ही मिल्कच्या दूध पण पिता, हा काय कसे क्वालिटी चांगले. म्हणजे आता कसं 3-4 महिन्यात गाया जास्त दूध देतात बाकीच्या. बरोबर. आमच्या आहे ना, परत लागवड वस्तूवर हाय तेवढंच दूध देतात. कंटिन्यू देते हा. आणि एकदम गाढ दूध आहे. हा हा खूप गाय आजारी नाही. आणि गाय आजारी नाही. माळाला गाय असतात पण आजारी बिजारी काय नाही. लंपी आला, एक पण लंपी डोस नाही दिला अजूनपर्यंत पण कसलाच नाही. नाही. ओपन माळाला काय असते. चरून बिरून मस्त लंपीच्या गायांबरोबर असत चरायला. चरायला रोगात आपली वस्त्र आहे पण काहीच नाही होत. क्या बात आहे. तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं इथं? बोलते सर. अच्छा सर, नमस्कार. नमस्कार सर. तुमचा परिचय आणि मोबाईल नंबर सांगा. नमस्कार, मी दत्तात्रय कोलते, सासवडीत आपलं शेतकरी सेवा केंद्र आहे. खूप खूप आपल्या सर्वांचा धन्यवाद. थँक्यू.